खरं तर चांदोली अभयारण्य ज्यांच्या उरावर उभं राहिलं आहे, त्या चांदोली अभयारण्यग्रस्तांचा गेल्या 35 दिवसांपासून त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र तरी देखील सरकारनं त्यांच्या मागण्यांबाबतीत कुठलीही सकारात्मक पावलं उचलल्याचे अजून तरी निदर्शनास आलेले नाही. या आंदोलकांना त्यांच्या मूळ गावात असलेल्या डंगातील देवी देवतांचे दर्शन घेता यावे, यासाठी चांदोली वन्यजीव कार्यालयाकडे उपलब्ध असलेले जे वाहन आहे, त्या वाहनाची या आंदोलकांसाठी व्यवस्था करण्यात यावी, अशा स्वरूपाची मागणी या आंदोलकांच्या वतीनं गेल्या 2-3 दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्या दृष्टीने सुद्धा या वन्यजीव कार्यालयाने काही कळवले नव्हते. म्हणूनच आज चांदोली वन्यजीव कार्यालयावर या आंदोलकांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता. खरं तर या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर हे सध्या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, काय सांगाल या सगळ्याबाबत? नाही, भूमिका सरकारची आणि अधिकाऱ्यांची अशी दिसते की कोयना धरण जर बघायला जायचं असेल तर ते कोयना धरणग्रस्तांनी बघू नये, बाहेरच्या आलेल्या पर्यटकांनी बघावं. पण जे त्यांच्या जमिनी कोयना धरणात बुडाल्या असे जे 10,000 कुटुंब आहेत, त्या 10,000 कुटुंबांना मात्र तिकडे बघायला परवानगी नाही. जो तिथे खपला मेला, जे काही कुटुंब स्त्रिया पुरुष त्यामध्ये बर्बाद झाली, त्यांना इथं अधिकार नाही. तसंच इथं अरण्यामुळं तुम्हाला हे अभय द्यायचं काही कारण नव्हतं. या अरण्याला अभय होतंच निसर्गाचं. माणसं आणि निसर्ग या दोन्हीमधलं संतुलन माणसाने ब्रिटिश खात्यानं इथे फॉरेस्ट खातं निर्माण करेपर्यंत हे सगळं समन्वय होता. ते अरण्य हजारो वर्ष, म्हणजे खरं म्हणजे लाख वर्षाच्या दरम्यान माणसाची वस्ती होती. त्यामध्ये काही झालं नाही त्याला. महात्मा फुलेने असं म्हटलेलं आहे की हे जंगल खातं निर्माण केल्यामुळं अरण्य नष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि हे खरं आहे. हे कोयना धरण किंवा हे चांदोली धरण बांधायला सुरुवात झाली, इथे कॉन्ट्रॅक्टर तयार झाले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने इथली झाडं विकून मोठमोठी हॉटेलं काढलेली आहेत. अशा तऱ्हेची परिस्थिती आहे, मला पुराव्यासकट माहिती आहे. आणि मग असं प्रत्येक धरणाच्या बाबतीमध्ये आहे. आणि मग तुम्ही इथे अभय कोणाला देताय? तर अभय फक्त वाघांना देताय, गव्यारेड्यांना देताय, बिबट्यांना देताय, तुम्ही म्हणजे रानडुकरांना देताय, वगैरे वगैरेंना देताय. त्यांना अभय होतंच ना पूर्वी. तुम्ही द्यायचं काय कारण आहे? ते आणि आम्ही एकत्र राहत होतो त्यावेळेला आमच्या शेतीमध्ये ते काय घुसत नव्हते. आणि घुसले तरी त्यांना आम्ही प्रेमानं कसं बाहेर काढायचं ते काढत होतो. तुम्ही आल्यापासून तुम्ही इथलं त्यांचं अन्न नष्ट केलं, त्यांचं पाणी नष्ट केलं आणि त्यातून तुमची प्राणी बाहेर यायला लागले. आणि म्हणून आमचं म्हणणं होतं की हे तुम्ही आम्हाला आज जाऊ द्या ना. तिथे असला कसला तुमचा नियम आहे की जे आमच्या उरावर तुम्ही उभं केलं तिथे जायला परवानगी नाही? मी समजा उद्या माधवराव शिंदे यांनी त्यांच्यासाठी बांधलेली पुण्याला छत्री आहे, तिथं आता ज्योतिरादित्य शिंदेला येऊ द्यायचं नाही असं काय आहे का? असं होईल ना उद्या? शिवाजी महाराजांच्या वंशाने रायगडला जाऊ नये, आता ते सरकारचं आहे. हे जे सगळं चाललेलं आहे हे विचित्र आहे आणि भयानक आहे. हे म्हणजे हे ज्याला क्रूर आहे असं म्हणतो मी. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला नाकारण्याचा प्रयत्न झाला. बरं, आम्ही म्हटलं राहू द्या, तिथंपर्यंत जाणं राहू द्या. परंतु आम्हाला पर्यटकांना पैसे घेऊन तरी आज सोडतायत. तिथंपर्यंत तरी आम्हाला तुमच्या टेम्पोने न्या, आमच्याकडे पैसे नाहीत. त्याचं पुन्हा फोनच उचलला नाही अधिकाऱ्यांनी, म्हणजे कोल्हापूरच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही उत्तर देऊ शकत नाही म्हणजे फोन उचलायचा नाही. एका बाजूला आमचं तुम्ही जे आम्हाला उद्ध्वस्त केलं त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची त्याची बैठक नाही, आणि दुसऱ्या बाजूला जिथनं आम्हाला काढलं तिथं काढावंच असा नियम नसताना काढलं. असा काही नियम नव्हता. आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही इथं राहताय का खाली, तुम्हाला इथं राहायला परवानगी आहे असं सांगितलं का? एकही कसं पत्र नाही आम्हाला. आणि आज अशी त्यांना मी ते सुद्धा सांगितलं की अशी आता जावळी खोऱ्यामध्ये गावं आहेत की ती 10-15 गावं आहेत की ती आतमध्ये अभयारण्याच्या आतमध्ये आहेत. त्यांना उठवायला पाहिजे, आतच राहिलेले आहेत. त्यांना तुम्ही काय करता? काही नाही करत.
इतकंच नव्हे ते ज्यांचं पुनर्वसन झालंय अशातली कुटुंब अभयारण्यात राहतात आणि त्यांनी तक्रार केली की त्याला तुमच्यासारख्या माध्यमातून मोठी बातमी येते, अशी बातमीमध्ये येऊन गेली आणि तिथं तुम्ही पळता आणि इथं रितसर परवानगी मागून नुसतं भेटायला तिथं आम्ही जातोय आमच्या आद्य मातेला आणि आद्य आमच्या सगळ्या त्या वनाला, तिथं तुम्ही आम्हाला हे सांगताय. हे कुठल्या नियमात बसत काय नाही. याचा अर्थ एकच की तुम्ही जनतेच्या हक्काला मानत नाही, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला राज्य करायचं आहे आणि जनतेला उद्ध्वस्त करायचं आहे आणि जंगलाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं आहे. केलंय तुम्ही जंगलाला उद्ध्वस्त आणि ह्याच्या विरुद्धचा हा लढा आहे. आज जो मोर्चा होता हा 2 घटकांचा होता. एक, जे बाहेर जंगलाचे होते आहेत आज त्यांच्याकडे ते सगळे प्राणी येतात आणि उद्ध्वस्त करतात आणि त्यांना आत अन्नसाखळी मिळत नाही म्हणून. त्यांचं काय असं काय आहे का की माणसांच्यावर हल्ला करावा असं काय प्राण्याच्या मनात नसते. पण हे काय करतील ते, आत पाणी नाही, आत अन्न नाही, करणार काय ते. मग एकाचं अन्न ते दुसऱ्याचं भक्ष्य आहे, एकाचं एक आहे तो तिसऱ्याचं भक्ष्य आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि या सगळ्याचा दखल न घेता आम्ही सकारात्मक पद्धतीनं रचनात्मक पद्धतीनं तुम्हाला विज्ञानाच्या माध्यमातून सुचवतोय, त्याची चर्चा तुम्ही अधिकारी म्हणून, आम्ही अधिकारी, आम्ही कायदा. अरे अधिकारी कुठनं आला तुम्ही ह्याच समाजातून आला ना. तुम्हाला जर विज्ञान माहीत नसेल जंगलाचं, तुम्ही अधिकारी राहायचे काय अधिकार आहे तुम्हाला, असा सवाल आज आम्ही त्या चर्चेमध्ये विचारला. त्यांच्याकडे काय उत्तर नाही आहे. आणि मग दुसरा जो मुद्दा आहे की तो जसे इथं बाहेर लोक राहतात त्यांना त्रास आहे, तसं आम्हाला तुम्ही आज जाऊ देत नाही. या दोन्हीचा मिळून तो मोर्चा होता आणि तो इशारा मोर्चा होता. आम्ही आता सोमवारी हा मोर्चा संयुक्त मोठ्या प्रमाणात काढणार आहोत. हजारांच्या संख्येने त्यामध्ये सहभागी होतील असा मोर्चा निघेल आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला टाईम टेबल दिलं पाहिजे. बाकी काय आम्हाला माहीत नाही. आणि ही तयारीची बैठक असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीच्या, अशा पद्धतीने आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा विसर्जित झाला. परंतु सोमवारचा इशारा देऊन झाला. त्यावेळेला त्यांचे वरिष्ठ अधिकारी पाहिजे आहेत असं आम्ही सांगितलेलं आहे. नसतील तर काय करायचं त्या दिवशी बघू. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की आजच हे पलीकडच्या कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार विनय कोरे हे काहीतरी मुख्यमंत्र्यांना काल रात्री भेटले. ते भेटतो म्हणत होते, पण ते काल रात्री शेवटी भेटले. त्यांचा फोन होता सकाळी आणि मगाशी पण फोन झाला. तर त्यांनी ह्या समस्येच्या सोडवणुकीसाठी, कारण हे पुनर्वसन खातं आणि फॉरेस्ट खातं यात तुझी जबाबदारी का माझी जबाबदारी भानगड सुरू झालेली आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबरची बैठक 20 किंवा 21 या दोन्हीपैकी एक तारखेला लावण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या बैठकीची तयारी सुरू झालेली आहे. तसं पत्रही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याचं पत्र आम्हाला येण्याची बैठकीचं वाट बघत आहोत. म्हणून उद्यापासून आम्ही इथे मधल्या काळात अनेक दिवस बसल्यामुळं घरच्या सगळ्या बाकीच्या कामांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लोकांना झालं नाही. म्हणून जरा थोडीशी शिथिलता अशी होती की कायम इथं राहिलं तर घरात काय, तर आता आपण गरीब लोक आहोत. पण त्यामुळं आता पुन्हा एकदा उचल खाऊन हा जो प्रश्न आहे त्याचा सगळ्या अंगाने शेवट लावायचा, या पद्धतीनं हा सोमवारचा मोर्चा होईल आणि त्यानंतर मंत्रालयातली बैठक होईल. ती नाही झाली तरी मग आंदोलन चालू राहील. दुसरा काय प्रश्न नाही, युद्ध चालू राहील. म्हणजे गेल्या वर्षी साधारण 48 दिवसाचा मोर्चा झाला. त्यावेळेला त्यांच्याकडनं आपल्याला काय आश्वासनं आली तर काय अंशी त्या मागण्या मान्य झाल्या आणि तो मोर्चा स्थगित झाला. आपली मागणी तीच होती की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमच्या मूळ गावात किंवा आमच्या मूळ जमिनी ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ. ह्या वर्षीसुद्धा 35 दिवस झाले आंदोलनाचं वेगवेगळे टप्पं झालं. म्हणजे पहिल्यांदा वन्यजीव कार्यालयावर एक मोर्चा झाला, त्यानंतर धरणाच्या पाण्याला भेट झाली, आंबाईवाड्यातल्या डांगात आंबाई देवीचं दर्शन झालं, त्यानंतर मागच्या शनिवारी रविवारी मला वाटते 2 दिवस पर्यटकांचा रस्ता रोकोही झाला. मात्र तरीसुद्धा सरकार अजून त्या दृष्टीनं म्हणजे बैठक झाल्यावर कळेल आपल्याला. बैठक लागली हे एक टप्पा आहे जरूर. ही मुख्यमंत्र्यांची बैठक लागली ही काही तशी साधी गोष्ट नाही. म्हणजे त्यांना सरकारला असं वाटत नाही ना की बाबा हे आंदोलक म्हणतात आम्ही आमच्या मूळ गावी जाऊ पण जात नाहीत आणि म्हणून हे सरकार आंदोलन बेदखल करतंय का काय? आता तसं म्हणणं कठीण आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरची बैठक ही वेगळी बैठक आहे, कारण ते
महसूल खात्याचा संबंध आहे, पुनर्वसनचा संबंध आहे, फॉरेस्टचा संबंध आहे. ते एकमेकावर चाललं होतं. आणि मुख्यमंत्र्यांची पातळी याचा अर्थ असा होतो की या तिन्ही खात्यांचा संयुक्त विद्यमाने आता ती बैठक लागलेली आहे. ती आमची मागणी होती. त्या पद्धतीनं त्याचे प्रयत्न पण चालू होते. ती बैठक लागली म्हणजे एक पाऊल पुढं गेले हे मान्यच करावं लागेल. नाही झाली तर मग गोष्ट वेगळी. म्हणजे सांगून सुद्धा झाली नाही तर मग काय करायचं पुढचा प्रश्न आहे. तर हे होते डॉक्टर भारत पाटणकर. मंत्रालय पातळीवर बैठकीची तयारी म्हणजे तशा सूचना आलेल्या आहेत, ती होईलच. पण ती जर नाही झाली तर मात्र हा लढा सुरूच राहणार आहे. तसं तर सरकारनं आमच्या संयमाचा अंत पाहू नये अशा भावनासुद्धा त्यांनी यावेळेला आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. लढा मात्र अखेरपर्यंत सुरू राहील. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा भावना यावेळी आपल्याशी बोलताना डॉक्टर पाटणकरांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नागरे, ग्रामवार्ता लाईव्ह.